नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता काही दिवसामध्येच काय होणार आहे, हप्त्याचं वर्गीकरण होणार आहे. म्हणजे त्यांच्या हप्ता जो आहे त्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा जी-आर काय केलेला आहे, शासनाने निर्गमित केलेला आहे. आणि त्यामुळं मग आता किती हप्ते पडणार आहेत, काय पडणार आहेत, आपण काय करणार आहोत, व्हिडिओच्या पुढं पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवनवीन माहिती येणारी आपल्यापर्यंत पोहोचण्यास सोपी जाईल. आणि लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवल्यावर आपल्यापर्यंत व्हिडिओचे नोटिफिकेशन काय होणार आहे तर पडणार आहेत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. ठीक आहे. बघा आता जो हप्ता येणार आहे तो काय होणार आहे, थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महाडेबिटी थ्रू येणार आहे. तो जानेवारीचा हप्ता काय होणार आहे, वर्ग होणार आहे. त्याचा जी-आर काय झालेला आहे, आज शासनाने निर्गमित केलेला आहे. आणि जी-आर काय झालेला आहे 18 तारखेला काढलेला असल्याकारणानं लवकरच हे जे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे ते त्यांच्या खात्यावर काय होणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत, पडणार आहेत. आता किती पैसे पडणार आहेत, तर एकच हप्ता काय होणार आहे त्यांच्या खात्यावर पडणार आहे, तो म्हणजे जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे 1500 रुपयाचा. कारण आजच म्हणजे 18 तारखेला जी-आर निर्गमित केलेला असल्याकारणानं जी-आर निघाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये, कमीत कमी 6 दिवसामध्ये ते थेट पैसे ते काय केले जातात, लाडक्या बहिणीच्या खात्यावर वर्ग केले जातात. म्हणजे आता एक 4 ते दिवसाच्या अंतराने काय होणार आहे तर 1500 रुपयाचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा, जे पात्र लाभार्थी महिला आहेत ना, त्यांच्या खात्यावर काय केला जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. आणि ज्यांनी KYC वगैरे केली नसेल त्यांनी एडिटिंगचं ऑप्शन दिलं आहे ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि ते नंतर व्हेरिफिकेशन होईल आणि एकत्रित हप्ते तुमचे काय होणार आहेत तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं मग आता सध्या जे पात्र आहेत, ज्यांना हप्ते पाठीमागं रेग्युलर चालू आहेत आणि ज्यांनी एडिटिंगचं KYC केलेली आहे, त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, अशांनाही हप्ता पडणार. आणि ज्यांना KYC केलेली नाही त्यांनी तात्काळ करून घ्यायची आहे, तरच पुढील हप्ते काय होणार आहेत त्यांना पडणार आहेत. तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर हप्ते पडणार नाहीत. एक जी-आर काय केलेला आहे आता जानेवारीचा निर्गमित केलेला आहे. आणि लवकरच पात्र लाभार्थी जे आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे काय केले जाणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळं मग ज्यांची KYC बाकी असेल अशांनी तात्काळ KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, तरच तुम्हाला हा जानेवारीचा जो हप्ता आहे ना ते येणार आहे. आणि ज्यांचं रेग्युलर चालू आहे त्यांना तात्काळ हप्ता काय होणार आहे, येत्या 3 ते 4 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर महाडेबिटी थ्रू वर्ग केला जाणार आहे. त्यांची चिंता करायची गरज नाही. त्यांचे हप्ते अविरतपणे चालूच राहणार आहेत. ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, ज्यांचे हप्ते रेग्युलर चालू आहेत, अशा महिलांना काहीही अडचण येणार नाही. त्यांनी डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे येत्या 3 ते 4 दिवसामध्ये पडणार आहेत. जास्तीत जास्त 5 दिवस लागतील, 6 दिवस लागतील. लवकरच हे पैसे काय केले जाणार आहेत, त्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. कारण बरेच दिवस झालं होतं लाडक्या बहिणींना आतुरता लागली होती पैशाची, की आता कधी येतील, काय येतील, कधी भेटतील पैसे, लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता बंद होतो का काय, आहे का नाही, अशी एक आशा लागली होती. आणि त्यानंतर मग आज अचानकच जी-आर काय झालेला आहे 18 तारखेला काढल्या कारणानं परत एक आशा त्यांची काय झाली आहे, पल्लवी झालेली आहे, की आता लवकरच आपल्या खात्यावर लाडकी बहीण योजनेची जी आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचे पैसे तात्काळ आपल्या खात्यावर काय होणार आहेत, पडणार आहेत. अशी एक त्यांना काय झालेली आहे, आशा लागलेली आहे. आणि लवकरच हे पैसे पात्र लाभार्थी महिलाच्या खात्यावर काय होणार आहेत, वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळं मग त्यांनी निश्चिंत राहायचं आहे, काळजी वगैरे करायची गरज नाही. हे पैसे 100% डेबिटी थ्रू त्यांच्या खात्यावर येतील, पडतील. इथून पाठीमागे ज्या महिलांच्या खात्यावर पैसे पडले होते त्या महिलांच्या खात्यावर याही वेळेस काय होणार आहे, हप्ता वर्ग केला जाणार आहे, निर्गमित केला जाणार आहे. त्या महिलांनी काळजी वगैरे करायची गरज नाही. हप्ते बंद पडले नाही तर चालूच आहेत, चालूच राहणार आहेत. अविरतपणे हे योजना चालूच राहणार
आहे. काही काळजी करायची गरज नाही. लवकरच पैसे तुमच्या खात्यावर काय होणार आहे तर जमा होणार आहेत. धन्यवाद.